तर खरात प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओंची देवाणघेवाण करणाऱ्यांची आता खैर नाहीये। व्हिडिओ फोटो ट्रान्सफर करणाऱ्यांना फॉरवर्ड करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। आता याच प्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। 70 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत। महिलांना बराच त्रास होतोय। काही लोक तर त्यांची आयडेंटिटी अगदी शोधून त्या कोण आहेत हा टाकण्याचा प्रयत्न करतोय। आपण कारवाई पण केली आहे, म्हणजे ते पण कौतुकास्पद आहे। पण तरीही ती इनफ सध्या तरी होत नाहीये, कारण लोकांना काही करून त्या बायका कोण आहेत हे जाणून घेण्याचं इच्छा दिसते। प्रचंड विकृत अशी ही सुद्धा मानसिकता आहे, पण त्याच्यासाठी म्हणून काही विशेष कारवाई होणार आहे का? ह्याच्यामध्ये आज आम्ही 65 अकाउंट्सवर, म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटरच्या 65 अकाउंट्सवर आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे। आणि याच्यामध्ये त्या महिलांच्या बाबतीतच नाही, पण बरेच जण एखाद्या महिलेचा फेस त्याच्यामध्ये मॉर्फ करून पण हे व्हिडिओ चालवत आहेत। ती महिला त्याच्यामध्ये नाहीये कदाचित, पण काही असे पण आम्ही बरेचसे हे बघितलेले आहेत की त्या महिलेचा काही संबंधच नाहीये, पण तिचा व्हिडिओ आपण त्या माणसांनी की हे आहे, काही AI जनरेटेड आहेत। अशा प्रकारचे पण व्हिडिओज जे लोक आपापली स्कोर पण सेटल करतायत। पण याच्यामध्ये आम्ही आता नगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकमध्ये आम्ही एका गुन्ह्यात 65 अकाउंट्स आम्ही आरोपीचे केलेले आहेत। आणि याच्यामध्ये विल गो व्हेरी स्ट्रॉंग, कारण हे प्रकार जे ते विकृत आहेत आणि हे खपवून घेणार नाही आम्ही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।